मला तर मला मी येणारा मुलगा आहे. काही लोक येतील आता 4 महिन्याचे, त्यांना काय काम नसते, इलेक्शन आलं म्हणून उभे राहतील आणि नंतर दिसणार नाही 5 वर्ष कोणीच. यासाठी बबलू पांचाळ 18 वर्ष इकडे सेवा केली आहे, पुढेही सेवा करत राहील. आपल्या लोकांचा आशीर्वाद, माता भगिनीचा, बंधूंचा सदैव पाठीशी माझ्या आहेत. पण ह्यावेळी ही हॅट्रिक आहे आणि आपल्या आशीर्वादाने, कृपाशाने मी उमेदवारी जिंकणार आहे. मुंबई वार्ड क्रमांक 144 से बबलू दिनेश पंचाल आज अपना नामांकन दर्ज करने जा रहे हैं. उनके साथ चर्चा करेंगे. बबलू भाई क्या कहेंगे? हजारों समर्थकों के साथ आज नामांकन दर्ज करने जा रहे हैं. ये तो हमारा कुटुंब है भारतीय जनता पार्टी का. ये हर टाइम हमारे साथ रहते हैं. इन्होंने हमें जिताने में इनका बहुत बड़ा योगदान रहता है. क्या करेंगे? चुनौती है क्योंकि सामने कई भी उम्मीदवार आए हैं. महायुति का मैं उम्मीदवार हूँ, कोई चिंता करने की बात नहीं. ऐसे कितने भी उम्मीदवार आए टिक नहीं पाएंगे मोदी जी के सामने और देवेंद्र जी के सामने, हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के सामने. सुनीता वैद्य हमारे साथ मौजूद है, शिवसेना से विभाग प्रमुख है, उनसे जानेंगे. ताई काय सांगणार आहे? आज बबलू पंचायतसाठी तुम्ही चालले आहेत फॉर्म भरायला. आज पहिलीच तारीख आलेली, आम्ही फॉर्म भरायला चाललो आहे आणि आज बबलू पांचाळ भाऊंना फॉर्म फक्त भरायला चाललो आहे आणि खूप जल्लोष चाललेला आहे आणि मी मान्य करते हे जिंकणार सुद्धा. आता काय लोकांना आवाहन करणार आहे? हेच सांगेन लोकांना, एक काम करणारा मी आहे, सेवक आहे तुमचा. कधी हाक मारला तर मला मी येणारा मुलगा आहे. काही लोक येतील आता 4 महिन्याचे, त्यांना काय काम नसते, इलेक्शन आलं म्हणून उभे राहतील आणि नंतर दिसणार नाही 5 वर्ष कोणीच. यासाठी बबलू पांचाळ 18 वर्ष इकडे सेवा केली आहे, पुढेही सेवा करत राहील. आपल्या लोकांचा आशीर्वाद, माता भगिनीचा, बंधूंचा सदैव पाठीशी माझ्या आहेत. पण ह्यावेळी ही हॅट्रिक आहे आणि आपल्या आशीर्वादाने, कृपाशाने मी उमेदवारी जिंकणार आहे आणि तुम्ही जोराने बहुमताने जिंकायचं आहे. बबलू पंचाल जी वार्ड क्रमांक 144 से आज नामांकन भरने जा रहे हैं, दर्ज करने जा रहे हैं इलेक्शन कार्यालय में. और देख सकते हैं कि उनके साथ में हजारों की संख्या में एक कार्यकर्ता मौजूद है. सभी आज बबलू भाई फॉर्म भरने जा रहे हैं. आज हम लोग बोल रहे हैं कि ये हमारी विजयी रैली समझो. अभी आने वाले 15 तारीख को बबलू पंचाल जी 101% चुन के आने वाला है, क्योंकि हमें भरोसा है, हमने काम किया है. हमने 12 साल जो बबलू भाई ने काम किया है उसका ये सब आप देख रहे हैं, उसका इतना उत्सव है. और आने वाले 16 तारीख को भरघोस मतों से अपनी 154 की सीट बबलू पंचाल जी चुन के आएंगे. 101%, 100%. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बाईने भरपूर कामं केलेली आहेत, त्यामुळे ते 100% निवडून येणार. आणि आम्हा सर्व भगिनींनो सर्वांना त्यांचा सपोर्ट आहे. आम्ही कोणालाच घाबरत नाही आहे. म्हणजे मुलं बाकी आमची टिंगल वगैरे करणार, त्याच्यामध्ये आम्ही घाबरत नाही आहे. भाई 101% निवडून येणार, तो आम्हाला पूर्ण त्याची गॅरंटी आहे. एवढ्या महिलांचा मोर्चा त्यांच्या पाठी आहे, त्याच्यातच त्यांची अर्धी जिंक आहे. शिवसेना से भरपूर नेते आणि कार्यकर्ता, महिला उपस्थित आहेत. काय सांगणार आहे? बबलूभाई फॉर्म भरायला चालले आहेत आणि मोठ्या संख्यामध्ये शिवसैनिक, RPIचे कार्यकर्ते सगळे मौजूद आहे. काय सांगणार? ओके, मी 144ची शाखा प्रमुख आहे आणि आमची महायुती असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि खूप जल्लोष आहे रॅलीमध्ये आणि आम्ही बबलूभाईंना सपोर्ट करणार आहे. बस, जय महाराष्ट्र, जय. बबलू भाई को सपोर्ट करेंगे ऐसा कार्यकर्ताओं का कहना है. और बड़ी संख्या में महिला, पुरुष वार्ड क्रमांक 144 में बबलू पंचाल के साथ नामांकन दर्ज करने जा रहे हैं. और ये रैली है चेंबूर गोंडी रेलवे स्टेशन ईस्ट कार्यालय से होते हुए लल्लूभाई कंपाउंड में, वहाँ पे चुनाव आयोग का कार्यालय है, जहाँ पर ये नामांकन दर्ज कराएंगे. काय सांगणार ताई? आज आम्हाला खूप आनंद होत आहे. आज आमच्या बबलूभाईंना तिकीट मिळाली आहे आणि आम्ही आज जल्लोषाने फॉर्म भरायला चाललेलो आहे आणि नक्कीच आम्ही विजय आमचा नक्कीच होणार आहे आणि याच्या भरघोस मताने आम्ही निवडून येणार आहे. सुनीताजी काय सांगणार आहेत? किती चॅलेंज आहे? कारण काही महायुतीचे उमेदवार बबलूभाई आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे गट, BJP आणि RPI एकत्र आले. आता RPI एकत्र, सगळे आपले एकत्र महायुती आहे, तर महायुती आहे तिकडे ताकद आपली असणारच. आणि जिकडे आपले BJP आहे, शिंदे गुट आहे, RPI आहे, तिकडे आम्ही ताकदने मजा, म्हणजे आम्ही जोशनी काम करणार आणि आपल्याला बबलू पंचाला वोट करायचंच आहे आणि ते जिंकूनसुद्धा येणार. यांचा आज फक्त फॉर्म भरायला बघा, की जल्लोष किती चालत तुम्ही बघा. काय सांगणार आहे? तुम्ही BJPचे कार्यकर्ते आहेत आणि आज बबलूभाई फॉर्म भरायला चालले आहेत.
बबलू भाई एक धरती से जुड़ा हुआ कार्यकर्ता है बीजेपी का। सारे कार्यकर्ता लोग को दिल से चाहते हैं और कार्यकर्ता को आगे बढ़ाना भी उनका ध्येय है। और यहाँ पूरा अणुशक्ति नगर में बीजेपी हो, शिवसेना हो, आरपीआई, हम लोग युति से लड़ रहे, ताकत के साथ लड़ रहे हैं। और बबलू भाई 16 तारीख को हम लोग गुलाल उड़ाएंगे और महापौर हमारा ही बिठाएंगे। धन्यवाद। बीजेपी का महापौर बैठाएंगे और कार्यकर्ताओं में एक जोश, एक खुशी की लहर है। और बबलू पंचाल के नामांकन रैली में बड़ी संख्या में कार्यकर्ता और नेता मौजूद हैं। अब देखना है कि आगे आने वाली तस्वीर किस तरह की होगी, लेकिन आगे कई और भी कैंडिडेट है अलग अलग पार्टी से, उनसे भी चर्चा करेंगे उनका क्या कहना है। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CNN न्यूज़, मुंबई। मला तर मला मी येणारा मुलगा आहे. काही लोक येतील आता 4 महिन्याचे, त्यांना काय काम नसते, इलेक्शन आलं म्हणून उभे राहतील आणि नंतर दिसणार नाही 5 वर्ष कुणीच. यासाठी बबलू पंचाळ 18 वर्ष इकडे सेवा केली आहे, पुढेही सेवा करत राहील. आपल्या लोकांचा आशीर्वाद, माता भगिनीचा, बंधूंचा सदैव पाठीशी माझ्या आहेत. पण ह्यावेळी ही हॅट्रिक आहे आणि आपल्या आशीर्वादाने, कृपाशाने मी उमेदवारी जिंकणार आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।